मागील 2-3 व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 6.3 सुपरपोजिशन थेरम डिटेलमध्ये पाहिला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 6.4 थेवेनिन्स थेरम हा पाहणार आहोत डिटेलमध्ये. थेवेनिन्स थेरम या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याचशा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जसा की सुपरपोजिशन थेरम हा जितका महत्त्वाचा आहे तितकाच थेवेनिन्स थेरमसुद्धा महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम हे का थेरम आहेत नेटवर्क थेरम या युनिटमध्ये? तर कॉम्प्लिकेटेड नेटवर्कला आपण जास्तीत जास्त सिम्प्लिफिकेशन करून सॉल्व्ह कसं करू शकतोय याच्यासाठी हे सर्व थेरम आहेत. सुपरपोजिशन थेरमचा एक वेगळा त्याचे स्टेप्स आहेत. थेवेनिन्स थेरमचे एक वेगळे त्याचे स्टेप्स आहेत. नेटवर्क सॉल्व्ह करण्याचे गुंतागुंतीचे नेटवर्क असतील त्याला सोप्या पद्धतीत तयार करण्यासाठी. तर सिलेबस टॉपिक 6.4 थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स हे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या नावावरून ह्या नियमाला नाव दिलेलं आहे. थेवेनिन्स थेरम इज अनदर important theorem that can be used for simplification of complicated networks. थेवेनिन्स थेरम हा एक दुसरा महत्त्वाचा थेरम आहे. दॅट कॅन बी त्याच्याने थेवेनिन्स थेरम यूज करून आपण अतिशय कॉम्प्लिकेटेड नेटवर्क जे आहेत ते सिम्प्लिफिकेशन करू शकतो. नेटवर्क्सला आपण सरळीकरण सोप्या पद्धतीत करू शकतो. स्टेटमेंट ऑफ थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरमचे विधान काय आहे पहा. Any network containing active or passive element and one or more dependent and or independent voltage or current sources can be replaced by an equivalent network containing a voltage source, Thevenin's equivalent voltage VTh or VOC, and a series resistance called Thevenin's equivalent resistance RTh. ठीक आहे. तर पहा, कोणत्याही नेटवर्कमध्ये ॲक्टिव्ह किंवा पासिव्ह एलिमेंट समाविष्ट असतील आणि एक किंवा एकापेक्षा जास्त डिपेंडंट म्हणजे अवलंबून असलेले आणि किंवा इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र अवलंबून नसलेले व्होल्टेज किंवा करंट सोर्स कॅन बी रिप्लेस्ड. त्यांना आपण रिप्लेस करू शकतो बाय ॲन इक्विव्हॅलंट नेटवर्क. ओके. एका समतुल्य नेटवर्कने की ज्याच्यामध्ये कंटेनिंग व्होल्टेज सोर्स असायला हवा. व्होल्टेज सोर्सने आपण तो रिप्लेस करू शकतो. मग व्होल्टेज सोर्स कसा असणार आहे? थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज. ओके. थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज, थेवेनिन्सचा समतुल्य व्होल्टेज सोर्स VTh और VOC ओपन सर्किट व्होल्टेज आणि अ रेजिस्टन्स, एक सिरीज रेजिस्टन्स कॉल्ड थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके. थेवेनिन्स यांचा समतुल्य रोधक RTh या दोन घटकाने, या दोन एलिमेंटने आपण वरील कोणतेही ॲक्टिव्ह और पासिव्ह एलिमेंट असलेले नेटवर्क आणि त्याचबरोबर एक किंवा दोन डिपेंडंट अवलंबून असलेले अँड ऑर इंडिपेंडंट म्हणजे अवलंबून नसलेले व्होल्टेज किंवा करंट सोर्स हे असतील तर आपण त्यांना रिप्लेस करू शकतो बाय सिम्पली अ व्होल्टेज सोर्स थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज VTh और VOC अँड अ सिरीज रेजिस्टन्स कॉल्ड थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RTh. ठीक आहे. हे स्टेटमेंट आहे थेवेनिन्स थेरम यांचे. एक्सप्लेनेशन. Figure 6.4.1a and b illustrate the concept explained in the Thevenin's theorem. ओके. फिगर 6.4.1a आणि b मध्ये हे दर्शवतंय, इल्युस्ट्रेट करतंय की कन्सेप्ट एक्सप्लेन्ड इन दी थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरम ही संकल्पना काय आहे ती दर्शवते. फिगर 6.4.1a आणि b. ठीक आहे. फिगर 6.4.1a shows the given network with a load resistance RL. फिगर 6.4.1a काय दाखवतोय की गिवन लोड रेजिस्टन्स आहे RL कनेक्टेड बिटवीन पॉईंट्स A and B. द लोड करंट इज IL. ओके. त्याच्यामध्ये लोड रेजिस्टन्स RL आहे, लोड करंट IL आहे आणि गिवन नेटवर्क आहे. फिगर 6.4.1a गिवन नेटवर्क. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा RL आहे, लोड करंट IL प्रवाहित होते, पॉईंट A B दिलेले आहेत. आता पहा ह्या फिगर 6.4.1a चं रूपांतरण थेवेनिन इक्विव्हॅलंट नेटवर्कमध्ये कसं केलं जातं? थेवेनिनच्या समतुल्य नेटवर्कमध्ये कशा पद्धतीनं होतं? तर VOC और VTh
याच्यामध्ये असणारे व्होल्टेज करंट सोर्स 1 और 2, ठीक आहे, डिपेंडंट और इंडिपेंडंट व्होल्टेज सोर्स जे काही असतील ते त्याला आपण इक्विव्हॅलंट रूपांतर करायचं आहे व्ही-ओ-सी और व्ही-टी-एचमध्ये. थेव्हिनन्स व्होल्टेज व्ही-टी-एच म्हणजे थेव्हिनन्स व्होल्टेज, व्ही-ओ-सी म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज विथ अ सीरीज रेझिस्टन्स आर-टी-एच. आर-टी-एच म्हणजेच थेव्हिनन्स रेझिस्टन्स, व्होल्टेज सोर्स आणि एक थेव्हिनन्स रेझिस्टन्स, त्याच्या सिरीजमध्ये थेव्हिनन्स रेझिस्टन्स. ओके, दिलेल्या नेटवर्कला आपण अशा पद्धतीने इक्विव्हॅलंट रूपांतरित करायचं आहे, थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट, ठीक आहे. आणि मग जो दिलेला लोड रेझिस्टन्स आर एल जो होता तो ॲज इट इज इथे राहील, ठीक आहे. फिगर 6.4.1b shows that given network is replaced by its Thevenin's in equivalent which contains a voltage source VOC or VTH and a Thevenin's equivalent resistance RTH. दिलेला जो फिगर होता फिगर 6.4.1a, ठीक आहे, तर त्याचं इक्विव्हॅलंट थेव्हिनन्स नेटवर्कमध्ये रूपांतर झालेलं आहे. फिगर 6.4.1b शोज दॅट गिवन नेटवर्क इज रिप्लेस्ड बाय इट्स थेव्हिनन्स. दिलेला नेटवर्क हा रिप्लेस झालेला आहे त्याच्या थेव्हिनन्स समतुल्य नेटवर्कमध्ये विच कंटेन्स की ज्याच्यामध्ये आहे व्होल्टेज सोर्स, एक व्होल्टेज सोर्स आहे व्ही-ओ-सी और व्ही-टी-एच, ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेव्हिनन्स व्होल्टेज अँड आणि थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आर-टी-एच आणि एक थेव्हिनन्सचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्ससुद्धा आहे सिरीजमध्ये, तोच कनेक्ट केलेला आहे, त्याचं नाव आहे आर-टी-एच, थेव्हिनन्स रेझिस्टन्स, ठीक आहे. अशा पद्धतीने दिलेले नेटवर्क्स हे थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट नेटवर्कमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. द थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किट ऑलवेज लुक्स लाईक वन शोन इन फिगर 6.4.1b. थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किट जे आहे ते नेहमी अशा पद्धतीने दिसतात फिगर 6.4.1b मध्ये दाखवल्याप्रमाणे, ठीक आहे. आता पहा व्ही-ओ-सी और व्ही-टी-एच म्हणजे काय? ओपन सर्किट व्होल्टेज और VTH म्हणजेच Thevenin's voltage. This voltage is called as open circuit voltage or Thevenin's voltage and it is a voltage between the open circuited load terminals as shown in figure 6.4.1c. ओके, हे काय आहे? ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेव्हिनन्स व्होल्टेज आहे अँड इट इज अ व्होल्टेज बिटवीन द ओपन सर्किटेड लोड टर्मिनल्स. ओपन सर्किटेड लोड टर्मिनलच्या मधील तो व्होल्टेज आहे. ओके, फिगर 6.4.1c मध्ये दाखवल्याप्रमाणे. सो व्ही-ओ-सी इक्वल्स टू व्ही-टी-एच इक्वल्स टू व्ही-ए-बी विथ आर-एल ओपन सर्किटेड. जो लोड आहे तो ओपन केल्यानंतर त्याच्या अक्रॉस त्याच्या भोवतीचा जो व्होल्टेज सोर्स असणार आहे तो म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज व्ही-टी-एच. ओके, ओपन सर्किट व्होल्टेज व्ही-ओ-सी किंवा थेव्हिनन्स व्होल्टेज व्ही-टी-एच किंवा व्ही-ए-बी इथं दाखवल्याप्रमाणे, ठीक आहे. हा फिगर 6.4.1a दिलेलाच आहे, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होत आहेत गिवन नेटवर्क. ओके, फिगर 6.1 6.4.1 आता सी पाहतोय आपण, ठीक आहे. तर पहा व्ही-ओ-सी म्हणजे काय आणि व्ही-टी-एच म्हणजे काय, ठीक आहे. तर पहा फिगर बी जी होती त्याच्यामध्ये व्ही-ओ-सी और व्ही-टी-एच इथं आला होता, तर तो नेमका काय आहे? तर ओपन सर्किट व्होल्टेज व्ही-ओ-सी किंवा थेव्हिनन्स व्होल्टेज व्ही-टी-एच किंवा व्होल्टेज अक्रॉस दॅट एलिमेंट म्हणजेच लोड रेझिस्टन्स जो होता, लोड रोधक जो होता त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेव्हिनन्स व्होल्टेज, ठीक आहे. गिवन नेटवर्क विथ ऑल व्होल्टेज सोर्सेस शॉर्टेड अँड करंट सोर्सेस ओपन सर्किटेड. मग नेटवर्कमध्ये मूळचे जे दिलेले व्होल्टेज सोर्स होते किंवा करंट सोर्स होते ते काय करायचे आहेत? व्होल्टेज सोर्स असतील तर शॉर्ट सर्किट, करंट सोर्स असेल तर ओपन सर्किट, सुपरपोजिशन थेरमसारखं, ठीक आहे. मग या सर्किटकडे त्या लोड रेझिस्टन्सकडून बघितलं असता जो इक्विव्हॅलंट समतुल्य रोधक येणार आहे त्याचं नाव आहे आर-टी-एच. ओके, आर-टी-एच म्हणजेच थेव्हिनन्स रेझिस्टन्स. फिगर सी ओपन सर्किट व्होल्टेज, फिगर डी थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, फिगर 6.4.1. ओके, तर आता पाहूया नेक्स्ट आर-टी-एच म्हणजे काय? आर-टी-एच काय होता? थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. आर-टी-एच इज अ थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स which is measured between open circuited load terminals with all the voltage current sources replaced by their internal resistance. ओके, दिलेल्या मूळ नेटवर्कमधील व्होल्टेज किंवा करंट सोर्स असतील तर त्यांना त्याच्या अंतर्गत रोधकानुसार जर रिप्लेस केलं म्हणजेच व्होल्टेज सोर्सला काय करायचं आहे? शॉर्ट करायचं आणि करंट सोर्स असेल तर ओपन करायचं आहे. अशा पद्धतीने लोड रोधक जो होता म्हणजेच आर-एल लोड रेझिस्टन्स जो होता त्या लोड रेझिस्टन्सच्या अक्रॉसकडून नेटवर्ककडे पाहिले असता जो आपणाला आर-टी-एच मिळणार आहे, आर-टी-एच म्हणजेच इक्विव्हॅलंट रोधक जो मिळणार आहे त्याचं नाव आर-टी-एच असेल, थेव्हिनन्स रेझिस्टन्स, ठीक आहे. द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ एन आयडियल व्होल्टेज सोर्स इज 0.
आयडियल व्होल्टेज सोर्स असेल तर त्याचा अंतर्गत रोधक जो असतो तो 0 असतो अँड दॅट ऑफ ॲन आयडियल करंट सोर्स इज इन्फानाईट आणि करंट सोर्सच्या बाबतीत तो इन्फानाईट असेल, असंख्य असेल. ठीक आहे. एक्झाम्पल नेटवर्क. आता पहा एक्झाम्पलसाठी एक नेटवर्क दिलेलं आहे. कन्सिडर द एक्झाम्पल नेटवर्क ऑफ फिगर 6.4.1e. Let us obtain the Thevenin's equivalent for this circuit. Let resistance R2 be treated as a load resistance. जो आता रेझिस्टन्स R2 आहे तो लोड रेझिस्टन्स असा इथे ट्रीट होणार आहे. ठीक आहे. तर पहा दिलेल्या नेटवर्कमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. V1 दिलेला आहे, V2 दिलेला आहे, R1 दिलेला आहे, R2 दिलेला आहे, R3 दिलेला आहे. R2 ही जी ब्रांच आहे A आणि B मध्ये तो काय आहे लोड रेझिस्टन्स. आता ह्याच्या अक्रॉस याच्या बाजूने सर्व गोष्टी घडणार आहेत. तर पहा काय करायचं आहे नेक्स्ट मॉडिफिकेशन काय होणार आहे गिवन सर्किट थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट मॉडिफिकेशन कसं झालं पहा थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज. आता इथे डायरेक्ट VOC और VTH दाखवलेला आहे, RTH एक दाखवलेला आहे थेवेनिन्सच्या स्टेटमेंटनुसार. ठीक आहे. R2 हा काय आहे लोड रेझिस्टन्स, R2 हा लोड रेझिस्टन्स आहे. परंतु VOC और VTHच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट कराव्या लागणार. प्रतिकात्मक इथे दाखवलेला आहे, इक्विव्हॅलेंटमध्ये दाखवलेला आहे. RTH हा फाइंड आउट करावा लागेल. ओके. प्रतिकात्मक दाखवलेला आहे थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज VOC और VTH, थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स RTH हा इथे आपण दाखवतोय इन प्रेझेन्स ऑफ R2 लोड रेझिस्टन्स R2. ठीक आहे. थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट पहा फिगर 6.4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे द करंट थ्रू द ब्रांच AB से I2 इन फिगर 6.4.1e. ओके. ब्रांच AB मधून प्रवाहित होणारा करंट I2 जो आहे त्याला आपण I2 म्हणूयात. इन फिगर 6.4.1e कॅन बी डिटरमाइन्ड बाय युजिंग थेवेनिन्स थेरम. त्याला आपण थेवेनिन्स थेरम यूज करून शोधू शकतो, डिटरमाइन करू शकतो. द व्होल्टेज VOC ओपन सर्किट व्होल्टेज और VTH थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज is obtained by removing resistance R2. ओके. इन फिगर 6.4.1e आपण ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेवेनिन्स व्होल्टेज थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज हे मिळवू शकतो बाय रिमूव्हिंग रेझिस्टन्स R2 इन फिगर 6.4.1e. म्हणजे जो लोड रेझिस्टन्स आहे त्याला नेटवर्कमधून पहिल्यांदा रिमूव्ह करायचा आहे. ओके. रिमूव्ह केल्यानंतर त्याच्या अक्रॉस त्याच्या बाजूने जे येणारे व्होल्टेज होता, आता लोड रेझिस्टन्स R2 ओपन केल्यानंतर तो ओपन होईल, ब्रांच AB ओपन होईल. मग त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल तो VOC किंवा थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज VTH असणार आहे. तो आपल्याला मिळून जाईल. अँड मेजरिंग द ओपन सर्किट व्होल्टेज बिटवीन पॉईंट्स A अँड B. आणि पॉईंट A आणि B या दोहोंमधील आपण जर व्होल्टेज मेजर केलं तर तो आपल्याला VOC असेल. देअरफॉर VOC इक्वल्स टू VAB. म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज जितका आहे तितकाच तो VAB सुद्धा असणार आहे. ठीक आहे. तर पहा अशा पद्धतीने आपण VOC किंवा VTH किंवा VAB फाइंड आउट करतो. अँड RTH इज द थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. आणि RTH हा थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आहे विच इज रेझिस्टन्स बिटवीन A अँड B. जो की तो पॉईंट A अँड B या दोघांमधील रेझिस्टन्स आहे विथ R2 रिमूव्ह केल्यानंतर वेन ऑल द व्होल्टेज करंट सोर्सेस आर रिप्लेस्ड बाय देअर इंटरनल रेझिस्टन्स. ओके. जेव्हा सर्व जे सोर्सेस आहेत व्होल्टेज करंट सोर्सेस आहेत त्यांच्या अंतर्गत रोधकानुसार रिप्लेस केल्यानंतर. नोट सूचना पहा फॉर द आयडियल व्होल्टेज अँड करंट सोर्सेस. आयडियल व्होल्टेज अँड करंट सोर्सेससाठी द इंटरनल रेझिस्टन्स आर 0. अंतर्गत रोधक आहेत ते 0 आहेत अँड इन्फिनिट आहेत रिस्पेक्टिव्हली. म्हणजे व्होल्टेज सोर्स आयडियल व्होल्टेज सोर्ससाठी इंटरनल रेझिस्टन्स हा 0 असतो आणि आयडियल करंट सोर्ससाठी इंटरनल रेझिस्टन्स हा इन्फानाईट असतो. इन्फानाईट म्हणजे असंख्य न सांगता येणारा. हेन्स an ideal voltage source is replaced by a short circuit. म्हणून आपण आयडियल व्होल्टेज सोर्स जो आहे त्याच्या ठिकाणी आपण शॉर्ट सर्किट रिप्लेस करतो. व्हेर ॲज अन आयडियल करंट सोर्स इज रिप्लेस्ड बाय अन ओपन सर्किट. जसे की आयडियल करंट सोर्स असेल तर त्याला आपण ओपन सर्किटने रिप्लेस करतो. द कॅल्क्युलेशन ऑफ VOC अँड RTH इज इलिस्ट्रेटेड इन फिगर 6.4.2. VOC आणि RTH कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेलं आहे ते फिगर 6.4.2 मध्ये नेक्स्ट स्लाइडमध्ये तो आहे दाखवलेला आहे, इलिस्ट्रेट केलेला आहे. तर पहा हा दिलेला नेटवर्क होता. V1 होते, V2 होता, R1 R2 आहे, R3 आहे. R2ला आपण लोड रेझिस्टन्स ट्रीट केला आहे, समजला आहे. 2 पॉईंटमधून प्रवाहित होणारा करंट I2 हा डिटरमाइन करता येऊ शकतो जर आपण ह्या पॉईंटच्या अक्रॉस VOC म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज किंवा VTH थेवेनिन्स व्होल्टेज थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज हा फाइंड आउट केला. ठीक आहे. VOC VTH फाइंड आउट केला. त्याचबरोबर आपल्याला
RTH सुद्धा फाइंड आउट करावं लागेल. RTH म्हणजेच काय, थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. RTH सुद्धा फाइंड आउट केला, व्होल्टेज मिळालं, रेझिस्टन्स मिळाला, करंट फाइंड आउट करू शकतो. ओके, पहा गिवन नेटवर्क. ठीक आहे, अशा पद्धतीने नेटवर्क दिलं होतं. स्टेप 1. स्टेप 2 मध्ये काय केलेलं आहे, लोड रेझिस्टन्स जो ट्रीट केला होता त्याला रिमूव्ह करायचं आहे आणि त्याच्या अक्रॉसचं VOC VTH पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. रेझिस्टन्स R2 इज रिमूव्ड टू ऑब्टेन VOC. ओके, VOC मिळवण्यासाठी रेझिस्टन्स R2 हा रिमूव्ह केलेला आहे. ओके, VOC मिळेल. रेझिस्टन्स R2 रिमूव्ह केल्याशिवाय हे नेटवर्क ओपन होणार नाही. इथील जो शाखा होती, इथील जो ब्रांच होता तो ओपन होणार नाही. ओपन झाल्यावरच आपण VOC ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो. ऑब्टेनिंग VOC और VTH. स्टेप नंबर 3 मध्ये पहा. आता स्टेप नंबर 3 मध्ये काय आहे, तो R2 रिमूव्ह केल्यानंतर आणि व्होल्टेज सोर्स जे होते ते शॉर्ट होणार ना. आता व्होल्टेज सोर्स असतील तर शॉर्ट आणि करंट सोर्स असतील तर ओपन. स्टेप नंबर 3 मध्ये पहा, व्होल्टेज सोर्स शॉर्ट केल्यानंतर अशा पद्धतीचं नेटवर्क आपल्याला मिळेल. पॉईंट A आणि B, R1 आणि R3 हे सिरीजमध्ये नाहीत. हे सिरीजमध्ये नाहीत. हा पॉईंट 1 चा इकडे आहे आणि पॉईंट B चा इकडे टर्मिनल आहे. ठीक आहे, दोन्ही टर्मिनलच्या अक्रॉस, दोन्ही टर्मिनलच्या मागोमाग R1 आणि R3 जोडलेला आहे. इकडे पहा स्टेप नंबर 3 मध्ये. तर पॉईंट A आणि B च्या मधून पाहिले असता, नेटवर्कमध्ये आतमध्ये पाहिले असता आपल्याला R1 आणि R3 हे पॅरलल आहेत असं निदर्शनास येतंय. ओके, पॅरललच आहेत, रेझिस्टन्स इन पॅरलल. ठीक आहे, तर रोधक पॅरलल असतील तर आपण अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज घेतो. अशा पद्धतीने आपल्याला RTH मिळून जाईल. टू ऑब्टेन RTH फिगर बी मध्ये. आता स्टेप नंबर 4 काय सांगते पहा, थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किट. स्टेप नंबर 4 मध्ये थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किट आपण इथे रिट्रेस करू शकतो, रिड्रॉ करू शकतो. VOC फाइंड आउट केला R2 रिमूव्ह करून, VOC किंवा VTH. ठीक आहे, RTH फाइंड आउट केला. टर्मिनल A आणि B च्या अक्रॉस जर आपण नेटवर्ककडे पाहिले असता आतमध्ये, तर आपल्याला RTH मिळतो आणि R2 जो होता तो सुरुवातीला जो रिमूव्ह केला होता तो आता प्लेस करायचा आहे थेव्हिनन्स नेटवर्कमध्ये. अशा पद्धतीने पूर्णतः हे आपल्याला स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट नेटवर्क आपल्याला मिळेल. पहा I2 कशा पद्धतीने फाइंड आउट करणार. आपल्याला VOC किंवा VTH माहीत आहे, RTH माहीत आहे आणि R2 सुद्धा माहीत आहे. तर आपल्याला I2 मिळू शकतो. I2 म्हणजेच काय, जो की करंट प्रवाहित होत होता. ओके, लोड रेझिस्टन्स मधून R2 मधून जो प्रवाहित होणारा करंट होता तोच होता. I2 इक्वल्स टू VOC डिवायडेड बाय RTH प्लस R2. आता इथे RTH हा घेतलेलाच आहे, परंतु R2 सुद्धा घ्यावा लागेल, कारण RTHच्या सिरीजमध्ये R2 आहे. म्हणून छेदात RTH प्लस R2 लोड रेझिस्टन्स RL जो असेल तो येईल, अंशात व्होल्टेज. अशा पद्धतीने बेसिक ओम्स लॉच्या नियमानुसार आपल्याला I2 हा करंट मिळून जाईल. फिगर सी, थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किट अँड कॅल्क्युलेशन ऑफ ब्रांच करंट फिगर 6.4.2 मध्ये दाखवलेला आहे. ओके, नेक्स्ट पहा, स्टेप्स टू बी फॉलोड टू अप्लाय थेव्हिनन्स थेरम. थेव्हिनन्स थेरम अप्लाय करण्यासाठी खालील काही स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, रिमूव्ह द ब्रांच द करंट थ्रू विच इज टू बी ऑब्टेन्ड. ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला मिळवायचा आहे ती ब्रांच पहिल्यांदा रिमूव्ह करायची आहे, नेटवर्कमधून काढायची आहे बाहेर. ओके, स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेट द ओपन सर्किट व्होल्टेज VOC ऑर VTH. त्या रिमूव्ह केलेल्या ब्रांचच्या अक्रॉस आपल्याला ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 3 मध्ये ऑब्टेन RTH बिटवीन दी ओपन सर्किटेड पॉईंट. ओपन सर्किटेड जे पॉईंट होते त्याच्यामध्ये आपल्याला RTH मिळवायचा आहे, थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मिळवायचा आहे स्टेप नंबर 3 मध्ये. स्टेप नंबर 4 मध्ये ड्रॉ द थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किट अँड कनेक्ट रिमूव्ड ब्रांच. ओके, स्टेप नंबर 4 मध्ये थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करायचे आहे आणि जी रिमूव्ह केलेली ब्रांच होती ती कनेक्ट करायची आहे ॲज लोड टू फाइंड द ब्रांच करंट. त्या ब्रांचमधून प्रवाहित होण्यासाठी आपल्याला तो ब्रांच तिथे कनेक्ट करायचा आहे थेव्हिनन्स इक्विव्हॅलंट सर्किटसोबत आणि त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. ओके, इम्प्लिकेशन ऑफ थेव्हिनन्स थेरम. इम्प्लिकेशन म्हणजे तात्पर्य, परिणाम काय होतो थेव्हिनन्स थेरमचा. तर पहा, थेव्हिनन्स थेरम इम्प्लाइज म्हणजे सुचवते. थेव्हिनन्स थेरम सुचवते की, दॅट म्हणजे की. ओके, थेव्हिनन्स थेरम इम्प्लाइज दॅट. थेव्हिनन्स थेरम असे सुचवतो की वी कॅन रिप्लेस, आपण रिप्लेस करू शकतो आर्बिट्रली कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्स. आर्बिट्ररीली म्हणजे स्वैरपणे, मुक्तपणे आपण कॉम्प्लिकेटेड नेटवर्क जे आहेत ते आपण रिप्लेस करू शकतो विथ सिम्पल नेटवर्क, एका सोप्या नेटवर्कसोबत, फॉर द पर्पज ऑफ ॲनालिसिस. ओके, विश्लेषण करण्याच्या हेतूने आपण एखादे कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असेल ते
सिंपल नेटवर्क सोबत रिप्लेस करू शकतो मुक्तपणे. ओके, हे सुचवतो थेवेनिन्स थेरम, हे इम्प्लाइज करतो. ठीक आहे. वी कॅन यूज थेवेनिन्स थेरम, आपण थेवेनिन्स थेरम वापरू शकतो टू जस्टिफाय द कन्सेप्ट ऑफ इनपुट अँड आउटपुट रेजिस्टन्स ऑफ ॲन ॲम्प्लिफायर सर्किट. ओके, ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्स असतात, त्यांना आपण न्याय देण्यासाठी, जस्टिफाय करण्यासाठी थेवेनिन्स थेरम इथे वापरू शकतो. वी कॅन मॉडेल द ट्रान्सड्यूसर इन द फॉर्म ऑफ इक्विव्हॅलंट सोर्सेस अँड रेजिस्टन्स. आपण एक ट्रान्सड्यूसर म्हणजेच एका प्रकारच्या शक्तीचे दुसऱ्या प्रकारच्या शक्तीमध्ये रूपांतर करणारे साधन, त्याला आपण ट्रान्सड्यूसर म्हणतो. तशा पद्धतीचे ट्रान्सड्यूसर आपण मॉडेल करू शकतो in the form of equivalent source and resistance. We can also model a stereo speaker. आपण एखादं स्टिरिओ स्पीकर सुद्धा मॉडेल इथे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सच्या स्वरूपात करू शकतो. ठीक आहे. हेच इम्प्लिफिकेशन करतो थेवेनिन्स थेरम. तात्पर्य आहे, त्याचा परिणाम आहे थेवेनिन्स थेरमचा. एकंदरीत ॲप्लिकेशन म्हटला तरी चालेल. Any circuit with source, dependent and or independent, and resistance can be replaced by an equivalent circuit containing a single source and single resistor. Okay, any circuit with sources and resistances can be replaced. कोणताही जर सर्किट असेल with sources and resistance, त्याला आपण रिप्लेस करू शकतो. and equivalent circuit containing a single source and single resistor, एक सिंगल सोर्स आणि सिंगल रेजिस्टरच्या स्वरूपात आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. सिलेबस टॉपिक 6.4.1 ॲडव्हान्टेजेस ऑफ थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरमचे काही फायदे आहेत. फर्स्ट आहे, इट रिड्युसेस अ कॉम्प्लेक्स सर्किट इन टू अ सिम्पलर वन. गुंतागुंतीचे जे नेटवर्क आहे ते एका सोप्या नेटवर्कमध्ये त्याचं रूपांतर करता येतं, हा ॲडव्हान्टेज आहे. सेकंड आहे, इट इज युजफुल इन फाइंडिंग करंट इन अ पर्टिक्युलर ब्रांच ऑफ अ नेटवर्क. हा युजफुल आहे फाइंडिंग करंट इन अ पर्टिक्युलर ब्रांच, एका ठराविक शाखेमधून प्रवाहित होणारा करंट शोधण्यासाठी. थर्ड आहे, इट इज पॉसिबल टू अप्लाय धिस थेरम ॲट एनी 2 पॉईंट्स ऑफ ॲन गिवन नेटवर्क. ह्या थेरमने शक्य आहे की आपण कोणत्याही 2 पॉईंटमध्ये हा थेरम वापरू शकतो. ठीक आहे. पहा सिलेबस टॉपिक 6.4.2 व्हेअर कांट वी अप्लाय द थेवेनिन्स थेरम. आपण कोठे थेवेनिन्स थेरम अप्लाय करू शकत नाही. ओके, हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. सिलेबस टॉपिक 6.4.2 व्हेअर कांट वी अप्लाय द थेवेनिन्स थेरम. आपण थेवेनिन्स थेरम कुठे कुठे वापरू शकत नाही. द थेवेनिन्स थेरम कॅनॉट बी अप्लायड अंडर द फॉलोइंग ऑपरेटिंग कंडिशन्स. ओके, खालील काही ऑपरेटिंग कंडिशन्स आहेत की जिथे आपण थेवेनिन्स थेरम वापरू शकत नाही. फर्स्ट आहे, इफ द नेटवर्क इज युनिलॅटरल. जर नेटवर्क युनिलॅटरल असेल तर तिथे आपण थेवेनिन्स थेरम वापरू शकत नाही. सेकंड आहे, इफ द गिवन नेटवर्क कंटेन्स नॉन लिनियर एलिमेंट. जर दिलेल्या नेटवर्कमध्ये नॉन लिनियर घटक असतील तर तिथे सुद्धा आपण थेवेनिन्स थेरम वापरू शकत नाही. थर्ड आहे, इफ देअर इज एनी मॅग्नेटिक कपलिंग बिटवीन द लोड अँड दी सर्किट. जर लोड आणि सर्किटमध्ये कोणतेही चुंबकत्व कपलिंग असेल तर आपण अशा ठिकाणी सुद्धा थेवेनिन्स थेरम वापरू शकत नाही. ओके, तर पहा फोर्थ आहे की फोर्थ कंडिशन आहे की जिथे आपण थेवेनिन्स थेरम वापरू शकत नाही. इफ देअर आर कंट्रोल्ड सोर्स. जर नियंत्रणात करता येणारे स्रोत असतील ऊर्जेचे ऑन दी लोड साईड, लोडच्या साईडकडे, विच आर बीइंग कंट्रोल्ड, जे की कंट्रोल्ड होत आहेत फ्रॉम सम पार्ट ऑफ द सर्किट, काही नेटवर्कच्या काही भागाकडून ते कंट्रोल होत आहेत, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण थेवेनिन्स थेरम वापरू शकत नाही. सिलेबस टॉपिक 6.4.3 ॲप्लिकेशन्स ऑफ थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरमचे ॲप्लिकेशन्स पहा. समर 9 ह्या MSBTच्या परीक्षांमध्ये ह्या टॉपिकवरती प्रश्न आला होता. 6.4.3 सिलेबस टॉपिक 6.4.3 ॲप्लिकेशन्स ऑफ थेवेनिन्स थेरम. ओके, द थेवेनिन्स थेरम मेक्स इट पॉसिबल टू कन्वर्ट अ कॉम्प्लिकेटेड नेटवर्क टू ए सिम्पल इक्विव्हॅलंट नेटवर्क. थेवेनिन्स थेरम हा पॉसिबल करतो, हा शक्य करतो कन्वर्ट करण्यासाठी, रूपांतर करण्यासाठी. एखादा कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीचं नेटवर्क असेल तर त्याला सिम्पल नेटवर्कमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा पॉसिबल करतो, म्हणजे शक्य करतो. युजिंग अ सिम्पल नेटवर्क, एक सिम्पल साधं नेटवर्क वापरून वी कॅन डिटरमाइन व्होल्टेज, करंट, पॉवर डिलिव्हर टू द लोड. अशा पद्धतीने आपण व्होल्टेज, करंट, पॉवर लोडकडे जे देत आहोत ते कॅल्क्युलेट करू शकतो. इट कॅन बी यूज्ड टू जस्टिफाय द कन्सेप्ट ऑफ इनपुट अँड आउटपुट रेजिस्टन्स ऑफ एन ॲम्प्लिफायर सर्किट. हा थेवेनिन्स थेरम जो आहे तो जस्टिफाय करतो, न्याय मिळवून देतो एका ॲम्प्लिफायर सर्किटसाठी, इनपुट आणि आउटपुट रेजिस्टन्ससाठी. ओके, सिलेबस टॉपिक 6.4.4 ड्रॉबॅक्स ऑफ द थेवेनिन्स थेरम. जसे
ॲडव्हांटेजेस आहेत तसे ड्रॉबॅकसुद्धा असणार आहेत. जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत. सिलेबस टॉपिक 6.4.4 ड्रॉबॅक्स ऑफ द थेवेनिन्स थेरम. फर्स्ट पहा, द थेवेनिन्स थेरम इज नॉट ॲप्लिकेबल टू द नेटवर्क कंटेनिंग युनिलॅटरल एलिमेंट एक्झाम्पल डायोड एटसेट्रा. ज्या नेटवर्कमध्ये डायोड, ट्रान्झिस्टर्स असे कॉम्पोनंट आहेत, अशा नेटवर्कमध्ये आपण थेवेनिन्स थेरम वापरू शकत नाही, तिथे ॲप्लिकेबल होत नाही. हा ड्रॉबॅक आहे. सेकंड ड्रॉबॅक आहे, द थेवेनिन्स थेरम इज नॉट ॲप्लिकेबल टू सर्किट कन्सिस्टिंग ऑफ लोड इन सिरीज ऑर पॅरलल. Okay, the Thevenin's theorem is not applicable to circuit consisting of load in series or parallel with dependent or controlled source. जर का एखाद्या नेटवर्कचा लोड जो आहे तो डिपेंडंट म्हणजे अवलंबून असलेल्या किंवा नियंत्रणात करता येऊ शकणाऱ्या सोर्सवरती जर कनेक्ट असेल सिरीज आणि पॅरललमध्ये, तर अशा नेटवर्कमध्ये सुद्धा आपण थेवेनिन्स थेरम वापरता येत नाही. हा तोटा आहे, हा ड्रॉबॅक आहे. The Thevenin's theorem is not applicable to network containing non-linear element example diode transistor. ठीक आहे. म्हणजेच युनिलॅटरल नेटवर्क असेल तर किंवा नॉन लिनियर एलिमेंट असतील तर अशा नेटवर्कमध्ये सुद्धा आपण थेवेनिन्स थेरम वापरता येत नाही. फोर्थ नंबरचा ड्रॉबॅक आहे, द थेवेनिन्स थेरम इज नॉट ॲप्लिकेबल टू नेटवर्क कंटेनिंग मॅग्नेटिक कपलिंग बिटवीन लोड अँड एनी अदर सर्किट एलिमेंट. मॅग्नेटिक कपलिंग असेल लोड आणि कोणत्याही नेटवर्कमध्ये सर्किटमध्ये, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण थेवेनिन्स थेरम वापरता येत नाही. ठीक आहे. ॲडव्हांटेज डिसॲडव्हांटेज आपण पाहिलेत. सिलेबस टॉपिक 6.4.5 सॉल्व्ड एक्झाम्पल्स ऑफ थेवेनिन्स थेरम. थेवेनिन्स थेरमवरती अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत, ते इझिली सॉल्व करता येतात. इझिली कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असतील तर त्याला आपण एका थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स आणि थेवेनिन्स रेझिस्टन्स RTH जो आहे त्याच्या स्वरूपात रिप्लेस करतो. ओके, असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. आपण थेवेनिन्स थेरम या थेरमवरती जे एक्झाम्पल्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 6.4 हा स्टार्ट केला होता, थेवेनिन्स थेरम, की ज्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ थेवेनिन्स थेरम पाहिला, एक्सप्लेनेशन पाहिलं थेवेनिन्स थेरमचं. ठीक आहे. VOC VTH म्हणजे काय, RTH म्हणजे काय तो पाहिला, एक्झाम्पल नेटवर्क एखादं पाहिलं. ओके, त्याचबरोबर स्टेप्स पाहिल्या थेवेनिन्स थेरमच्या. 4 स्टेप्स आहेत एकूण. स्टेप नंबर 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4. ओके. इम्प्लिकेशन ऑफ थेवेनिन्स थेरम, थेवेनिन्स थेरमचा परिणाम जो काय आहे, तात्पर्य जो काय तो पाहिला. सिलेबस टॉपिक 6.4.1 ॲडव्हांटेजेस. Syllabus topic 6.4.2 where can't we apply Thevenin's theorem. Syllabus topic 6.4.3 applications of Thevenin's theorem. Syllabus topic 6.4.4 drawbacks of the Thevenin's theorem आपण पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 6.4.5 सॉल्व्ड एक्झाम्पल्स ऑन थेवेनिन्स थेरम पाहणार आहोत. ठीक आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट लेक्चर जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. थेवेनिन्स थेरम या टॉपिकवरती प्रॉब्लेम घेतले जाणार आहेत. अतिशय महत्त्वाचे प्रॉब्लेम आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम घेतले जाणार आहेत. सो नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.